या दीपा मॅडम या. स्वागत आहे तुमचं. हो, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काय करताय? हो, काय करताय म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या प्रोड्युसर, हा, ते म्हणजे आमच्या मुलाचे अन्नदाते, मायबाप सरकार, तुम्ही एवढ्या मोठ्या राणी, गरीब बिचारा मुलगा तुमचा सेवक. बघा बघा आज माझ्या लेकाची काय अवस्था आहे ना, ती आपल्या डोळ्यांनी बघा. तुम्हाला जर का मी फोनवर धमकी दिली नसती ना, तर तुम्ही आज इथे भेटायला आला नसतात. तुम्ही इथे आलात, मी भरून पावले मॅडम. पोलिसांना इन्फॉर्म केलं नसतं तर कदाचित आधीच आले असते. बोला. काय बोलणार आता मी मॅडम? सांगा ना, काय बोलणार मी आता? माझ्या लेकाची हालत बघताय तुम्ही? हा, हो, डॉक्टर म्हणतात त्याला केव्हाही व्हेंटिलेटरवर ठेवायची वेळ येईल. मला सांगा ना, हे सगळं आम्हाला कसं परवडणार? तुमच्या मुलाच्या ट्रीटमेंटचा जो काही खर्च आहे तो सगळा खर्च ही दीपा सबनीस करेल. मग त्याला बरं व्हायला 10 दिवस लागू दे किंवा 10 वर्ष. किती मोठ्या मनाच्या होतो मॅडम तुम्ही. हा, थँक्स. निघते मम्मी. एक त्याचा खर्च भागेल, पण आमच्या खर्चाचं काय? हा, हो, आमचे हे रिटायर्ड झाले, हे डॉक्टर, घर खर्च, हे सगळं कसं मॅनेज करणार मी? तुमच्या मुलाचा पगार 50,000 रुपये असेल पर महिना. तुमचा खर्च किती असणार आहे? 40,000. पण ठीक आहे, ब्लँक चेक देते, हवी तेवढी रक्कम टाका. क्या? खूप उपकार झाले मॅडम तुमचे. उपकार मला नाही करता येत, पण मला बिझनेस करता येतो. याच्या बदल्यात मला काय मिळेल? वचन. चेक वटला रे वटला की लगेच केस मागे घेणार. वचन देते मी तुम्हाला. मग ते पैसे तुम्हाला उद्याच येतील, पण जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत केस मागे घ्यायची नाही. म्हणजे हे म्हणजे तुम्ही मला पैसेही देता आणि त्या बदल्यात मी केसही मागे घ्यायची नाही. नेमकं हवंय काय तुम्हाला? मुलाच्या आजारपणाचं भांडवल करणाऱ्या बाई आहात तुम्ही. तुम्ही फक्त पैशांवर फोकस करा. कसं आहे ना, जुगार खेळणाऱ्याने बुद्धिबळ नसतं खेळायचं. आणि हो, अजून एक गोष्ट, आणि खूप महत्वाची गोष्ट, कोणाच्याही प्रेशर खाली येऊन जर तुम्ही केस मागे घेतलीत तर तुमचा मुलगा ऍक्सिडेंटली गाडी खाली गेला होता, पण मी स्वतः तुम्हाला माझ्या गाडीने उडवेन, मुद्दाम.
त्यामुळे तुमच्या मुलाच्या बाजूला दुसरा बेड टाकायचं नसेल हॉस्पिटलमध्ये तर मी सांगते तेच करायचं. स्वतःची आणि स्वतःच्या मुलाची तुम्ही काळजी घ्या. जास्त अक्कल नका चालवू, कारण ती तुमच्याकडे नाहीच आहे. फक्त केसचं लक्षात ठेवा, जेव्हा मी सांगेन तेव्हाच केस मागे घ्यायची. पण केस झाली तर ना, म्हणजे आरोप मी केले, पण त्या मोहिनीने पोलिसांसमोर तोंड उघडलेच नाही, तर केस कशी उभी राहणार? मोडतात, सगळी खेळणी मोडतात. तर ती कशी मोडायची हे कळलं पाहिजे. म्हणजे म्हणजे ती मोहिनी खूप साधी, सरळ, सज्जन आणि स्वाभिमानी आहे. तिच्या व्हॅल्यूज आणि तिचे एथिक्स तिला कधीच खोटं बोलू देणार नाहीत. ही साधी आणि सज्जन माणसांना अशीच असतात. खोटं बोलू शकत नाहीत, काही लपवू शकत नाहीत. त्यामुळे थोडा वेळ तर घेईल, पण खोटं कधीच बोलणार नाही मोहिनी. अगदी आरके साठी सुद्धा नाही. ती पोलिसांना सांगणार की गाडी आरकेच चालवत होता. पण तिने जर का हे सांगितलं तर आरके सर जेलमध्ये जातील ना. मग कसे सांगितलं ना तुम्हाला, स्वतःचं डोकं नका चालू, नाहीये तुमच्याकडे. हो, पण ती मोहिनी खरं बोलणारच नाही कधी, तर तिला कोण सांगणार? तुम्ही तुम्ही सांगणार. मुकुंदला लग्न करायचं होतं ना मोहिनीशी. माहितीये मला, मुकुंद बऱ्यापैकी गोष्टी शेअर करायचा माझ्याशी. मग आता मोहिनीच्या सासूबाई म्हणून यू कॅन यूज युअर पोझिशन. त्या मोहिनीचा स्वाभिमान आहे ना, त्याला डिवचा. हो, पण मी ते माझ्या मुलाकडे पाहू की त्या मोहिनीकडे पाहू? पैशांकडे. तुम्ही फक्त पैशांकडे पहा. आणि जर हे काम नाही झालं, तुम्ही हॉस्पिटल मधला बेड. ओके, गुड नाईट.